नमस्कार, मी पंडित गायकवाड। सर्वप्रथम भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आम्हाला संविधानाने प्रजासत्ताक बहाल केलेला आहे, म्हणजेच आम्ही भारतीय लोक हे आपल्या मताच्या आधारे आपलं सरकार निवडतो। प्रत्येकाला एका अमूल्य अशा मताचा अधिकार आहे। आज जरी तो मूलभूत अधिकार नसला तरी आपलं सरकार हे प्रत्येकाच्या मतावरच बनतं एवढं मात्र निश्चित आहे। परंतु गेल्या काही वर्षांपासून आपलं मत आपल्याच आवडत्या पक्षाला किंवा त्याने उभे केलेल्या उमेदवाराला पडतंय का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे। याचं कारण म्हणजे ईव्हीएम मशीनद्वारे मतांची हेराफेरी केली जाते किंवा मत चोरी केल्या जाते किंवा ईव्हीएममुळे अमुक एकाच पक्षाला मतदान होईल अशा प्रकारची तांत्रिक रचना त्या मशीनमध्ये केली जाते, अशा प्रकारचे आरोप सातत्याने होत असतात। त्यामुळे ईव्हीएम हटवायला पाहिजे हा एक संदेश या माध्यमातून मी देत आहे। मी एक वेगळ्या विषयाकडे आपलं लक्ष वेधित आहे, कारण की आपल्याला माहीत आहे यावेळेस महानगरपालिकाच्या निवडणुकामध्ये मोठ्या संख्येने बिनविरोध नगरसेवक निवडून आलेत। म्हणजे कल्याण डोंबिवली किंवा ठाणे, पिंपरी चिंचवड, मुंबई आणि त्याचबरोबर इतर अनेक महानगरपालिकांमध्ये बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या यावेळी पहिल्यांदाच खूप मोठ्या प्रमाणावर होती। आणि या बिनविरोध निवडणुकांच्या मध्ये काय काय गोंधळ झालेला आहे किंवा काय काय प्रक्रिया झालेली आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। बरं, याआधी बिनविरोध निवडणुका होत नव्हत्या का असा प्रश्न जर विचारला तर याआधी अनेक निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत। अगदी लोकसभेची असो किंवा राज्यसभेवर पाठवताना बऱ्याचदा विरोधकांचा आणि एकमत झालेलं आहे आणि त्या ठिकाणी तो उमेदवार हा बिनविरोध निवडून गेलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येही यापूर्वी म्हणजे काही वार्डांमध्ये जो चांगला कार्यकर्ता आहे किंवा जो तळागाळातील लोकांच्या समस्या जाणून घेतो आणि जो म्हणजे अहोरात्र काम करतो अशा काही म्हणजे कार्यकर्त्यांना निवडून देण्यासाठी तिथल्या लोकांनी इतर उमेदवारांना विनंती करून त्यांना अर्ज मागे घ्यायला लावले होते आणि ते त्यावेळेस बिनविरोध निवडून आले होते। परंतु यावेळेस आपण पाहिलं की जवळपास 65 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहे। आणि म्हणजे मध्यंतरी ज्यावेळेस ही प्रक्रिया झाली होती आणि अनेकांनी यावर आक्षेप घेतला होता, तर त्यावेळेस राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं होतं की हे जरी बिनविरोध आलेले आहेत तरी त्या संदर्भातील तिथल्या प्रत्येक याचा चौकशी आम्ही करू आणि तिथे काय काय घडलेलं आहे याची संपूर्ण चौकशी घेऊन त्यानंतरच त्यांना विजयी घोषित करायचं की नाही हे पाहू, असं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं होतं। परंतु मित्रांनो, जसा जसा निवडणुकीचा जोर वाढला आणि म्हणजे शेवटी ज्यावेळेस सर्व ठिकाणचे उमेदवार घोषित करण्यात आले तर निवडणूक आयुक्तांनी आणि निवडणूक आयोगाने राज्याच्या ते सर्व उमेदवारांना विजयी घोषित केलेलं आहे। म्हणजे जी काही चौकशी करू किंवा त्या ठिकाणी काय काय घडलेलं आहे हे आपण तपासू आणि जर काही आक्षेपार्ह आढळलं तर आपण तिथली निवडणूक रद्दबादल करू, असं जे काही सांगण्यात आलं होतं तर ते सर्व म्हणजे एका झटक्यामध्ये यांनी विजयी घोषित करून जो काही लोकांना एक आश्वासन दिलं होतं निवडणूक आयोगाने ते त्यांनी पाळलेलं नाही। म्हणजे निवडणूक आयोग हा कोणासाठी काम करतोय हे लपून राहिलेलं नाही, परंतु याही वेळेस एक प्रकारचे निवडणूक आयोगाने जनतेची दिशाभूल केली, खोटं बोलले आणि ऐन वेळेला मग ते उमेदवार सर्व घोषित केले। आता यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त म्हणजे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। यावरून आपण म्हणजे बघू शकतो काय कशा पद्धतीने हे चाललेलं आहे। आणि म्हणजे हेही आपण पाहिलेलं आहे की सध्या विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांच्या एका उमेदवारासाठी त्यांनी कशा पद्धतीने तिथल्या एका अपक्ष उमेदवारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, त्याला आमिष दाखवलं आणि शेवटी तो उमेदवाराने माघार घेतली नाही। शेवटी राहुल नार्वेकर यांच्या ज्या काही बहिणी आहेत त्या तिथे निवडून आल्यात, म्हणजे त्यांचे उमेदवार जे होते ते निवडून आलेले आहेत, ते निवडून येणारच होते, परंतु त्यांनाही आपल्या वार्डातला नगरसेवक हा
बिनविरोध निवडून आणायचं होतं आणि त्यांनी बऱ्याच प्रकारे म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न केले, परंतु शेवटी तिथला एका उमेदवाराने माघार घेतली नाही आणि ती निवडणूक झाली. सांगायचं तात्पर्य असं आहे की बिनविरोध निवडून येण्यामागे यावेळची रणनीती नेमकी काय होती. आणि यामध्ये एक गोष्ट ही पण झाली की लोकशाहीचा उत्सव जो निवडणुका ज्या असतात म्हणजे मतदार जो आहे, मतदार राजा ज्याला म्हणतात, आणि मतदारांसाठीच ही निवडणूक असते. म्हणजे निवडणूक ही उमेदवारांसाठी नसते, उमेदवारानंतर येतो. आधी मतदारांनी निवडणूक आपला प्रतिनिधी निवडणुकीत निवडावा यासाठी ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या घटनेने आपल्याला तो जो अधिकार दिलेला आहे, म्हणजे मतदानाचा अधिकार हा मूलभूत अधिकारात जरी मोडत नसला तरी त्यावेळी घटनाकारांनी म्हणजे ज्यावेळेस घटनेमध्ये निवडणुकीच्या संदर्भात चर्चा होत होती तर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला हा दिलेला आहे आणि तो समान आहे. म्हणजे आपण असं बघतोय की ज्यावेळेस चर्चा होत होती त्यावेळेस काही जणांचं असं मत होतं की मतदानाचा अधिकार हा एका म्हणजे वरिष्ठ वर्गाला, जो संपन्न वर्ग आहे किंवा जो शिक्षित वर्ग आहे मोठ्या प्रमाणावर, तर त्यावेळेस चर्चेमध्ये असे अनेक मुद्दे आले की निवडणुकीचा अधिकार हा ठराविक उच्च वर्गामधील लोकांना दिला गेला पाहिजे, किंवा जे आधी राजे रजवाडे यांचे जे मनसबदार होते किंवा त्यांचे जे प्रतिनिधी होते किंवा जे आता राजे आहेत अशांना मतदानाचा अधिकार दिला गेला पाहिजे. मग त्यामध्ये जे काही गरीब आहेत किंवा जे आदिवासी जंगलामध्ये राहतात तर अशा लोकांना मतदानाचा आता अधिकार देऊन काही उपयोग नाही, त्यांचा नंतर निर्णय घेऊ, अशा पद्धतीची चर्चा त्यावेळेस झाली होती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक म्हणजे आपला युक्तिवाद करताना अनेक मुद्दे मांडले आणि सर्वांना समान अधिकार, म्हणजे तो श्रीमंत असो, गर्भ श्रीमंत असो, अरबपती असो किंवा एखादा रस्त्यावरचा साधा माणूस असो, त्याला समान अधिकार ह्या आपल्याला राज्यघटनेने दिलेला आहे. तर ज्या वेळेस निवडणुका होत असतात तर तो लोकशाहीचा एक उत्सव असतो अशा पद्धतीनं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यामुळेच बिनविरोध निवडणुकीला आता विरोध होत आहे, किंवा मला तर असं वाटतं की बिनविरोध निवडणुका ह्या व्हायलाच नको पाहिजेत आणि जिथे बिनविरोध निवडणूक होईल ती निवडणूक आता यापुढे रद्द करण्यात यावी असं एक माझं मत आहे. त्याला कारण आहेत, अनेक कारण आहेत. आता आपण म्हणजे मागे आपण अनेकदा बघितलेलं आहे की काही लोक जे चांगले उमेदवार आहेत त्यासाठी म्हणजे तिथल्या मतदारांनीच लोकांना आव्हान केलं आणि विरोधी पक्ष म्हणजे विरोधी निवडणूक लढवणाऱ्यांना बसवलेलं आहे असं आपण याआधी पाहिलेलं आहे. परंतु आता काय होत आहे की आता धाक दपटशा म्हणजे अनेकांना जीवे मारण्याची धमक्या. सोलापूरमध्ये तर एक जणाचा म्हणजे खून झालेला आहे, ज्यामध्ये बिनविरोध निवडणुकीच्या चक्करमध्ये एक जणाचा खून सोलापूरमध्ये झालेला आहे आणि अनेकांचं अपहरण करण्यात आलेलं आहे. अनेक पैशांचे आम्ही अनेकांना दाखवलेलं आहे. राहुल नार्वेकरांच्या मतदारसंघाचं उदाहरण तर चर्चेत आलंच, ते गाजलं. अनेक न्यूज चॅनलनी त्यावर प्रकाश टाकलेला आहे, ते न्यूज चॅनलमध्ये आलेलं आहे. संजय राऊत यांनी तशा पद्धतीचे आरोप पण केले होते आणि पुरावेही दिले होते की कशा पद्धतीनं विधानसभेचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांच्याच म्हणजे जवळच्या एका नातेवाईकासाठी किंवा त्यांच्या उमेदवारासाठी कशा पद्धतीनं बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी अट्टहास करण्यात आला आणि तिथल्या जे काही अपक्ष उमेदवार त्यांच्या विरोधामध्ये होते त्यांना म्हणजे माघार घेण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, पण त्या उमेदवारांनी माघार घेतली नाही. हा भाग वेगळा. तिथे निवडणूक झाली. शेवटी राहुल नार्वेकरांचे जे उमेदवार होते त्यांच्या वहिनी त्या निवडून आल्या. आणि परंतु बिनविरोध निवडणुकीमध्ये काय काय झालं, कशा पद्धतीनं सगळं झालेलं आहे आणि आम्हीच दाखवण्यात आली पैशाची, अनेकांना पैसे देण्यात आले आणि त्यांना बसवण्यात आलं. सांगायचा मुद्दा असा आहे की निवडणुका या सर्वसामान्य जनतेसाठी म्हणजे जो आपलं वय ज्यांनी 18 वर्ष पूर्ण केलं आहे अशा मतदारांसाठी असताना काही मोजके लोक म्हणजे 4-5 जे काही त्या वार्डामध्ये उभे राहिलेले उमेदवार आहेत त्यांनी आपसात ठरवून कुणाला म्हणजे विरोध करायचं आणि बाकीच्यांनी कसं त्याला पाठिंबा द्यायचा किंवा कसे म्हणजे त्या पद्धतीने तिथं पैशाचं वाटप झालं किंवा कशा पद्धतीनं होतं, तर ते न होता निवडणुका ह्या व्हायलाच पाहिजेत. आणि एक नोटाचा सुद्धा एक पर्याय आहे
म्हणजे जिथं समजा कोणीच उमेदवार नसेल आणि एकच उमेदवार असेल तर तिथे नोटा आहे ना. मग मतदारांना तिथे निवडणुकीमध्ये भाग घेऊ द्या. त्या उमेदवारापेक्षा जर नोटाला जास्त मतं पडली तर मग तो उमेदवार तिथे हरू शकतो. अशा पद्धतीनं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की कालच म्हणजे 25 जानेवारीला आपण हा दिवस पाळला जातो. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून 25 जानेवारी हा आपण साजरा करतो. त्याचं कारण असं आहे की 25 जानेवारी हा दिवस म्हणजे राज्यामध्ये सर्व ठिकाणी जे 18 वर्षाच्या वर वय ज्यांनी पूर्ण केले अशा सर्व युवकांसाठी म्हणजे त्यांना माहिती व्हावी की आता तुम्ही मतदार झालेला आहात आणि तुम्ही तुमचं नाव मतदान यादीमध्ये नोंद करायला पाहिजे. आणि मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये जी कोणती निवडणूक पुढे येणार आहे त्या निवडणुकीमध्ये तुम्ही आपल्या मतदानाचा हक्क बजवायला पाहिजे. यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो आणि तो देशभर साजरा केला जातो. बरं, त्याचबरोबर आपण बघतोय की ज्या ज्या ठिकाणी निवडणुका असतील किंवा म्हणजे आपण बघतोय लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रशासन म्हणजे देश पातळीवर मोठ्या प्रमाणावर तयारी केली जाते. म्हणजे जाहिराती मोठमोठ्या याच्यावर दिली जाते की प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवायला पाहिजे किंवा मतदान किती महत्त्वाचं आहे आपल्या देशाच्या विकासासाठी किंवा देशाच्या प्रगतीसाठी मतदान हा किती महत्त्वाचा भाग आहे अशा प्रकारचे जाहिराती केल्या जातात आणि विविध प्रकारच्या माध्यमातून हे लोकांची जनजागृती करण्यात येते. म्हणजे आपण बघतोय लोककलावंतांना यासाठी पाचारण केलं जातं लोककलेच्या माध्यमातून, पथनाट्याच्या माध्यमातून, विविध वृत्तमानपत्रामध्ये विविध प्रकारच्या जाहिराती देऊन, त्याचबरोबर टीव्हीच्या अनेक जाहिरातीमधून आपण हे बघतो की मतदारांनी मतदान करावं यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर जनजागृती करतं आणि त्यासाठी करोडो रुपयांचा खर्च करतो. म्हणजे एकीकडे हा कोट्यवधी रुपयांचा खर्च मतदारांनी आपलं मतदान करावं यासाठी केला जातो आणि दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने बिनविरोध निवडणुका म्हणजे जिथे मतदारांचा काही म्हणजे काहीच तिथं मतदारांचा रोल नसतो अशा प्रकार घडत आहेत. मित्रांनो, बिनविरोध निवडणुका ह्या व्हायलाच नाही पाहिजेत. म्हणजे जिथं मित्र असं म्हणेन की जिथं बिनविरोध निवडणुका झाल्यात त्या ठिकाणी तिथं पुन्हा निवडणुका व्हाव्यात आणि सर्वात आधी तिथला जो उमेदवार निवडून आलेला आहे तो अवैध मार्गाने आलेला आहे. म्हणजे असं नाही की तो लोकप्रिय आहे म्हणून तो तिथल्या लोकांनी त्याला निवडून दिलेला आहे. आता आपण बघतोय यावेळेस म्हणजे माननीय राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं होतं की म्हणजे आम्हाला म्हणजे जनतेचा एक प्रकारचा एक जनादेश मिळालेला आहे. अहो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे विद्यार्थी होते, ते वकील आहेत आणि त्यांना जनतेचा आदेश आणि बिनविरोध निवडणुका ज्या 4-5 जणांमध्ये झाल्यात जे उमेदवार होते त्यांच्यामध्ये झाल्यात यात मधला फरक कळू नये ही फार म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. बरं, त्याचबरोबर एक दुसरे त्यांचे भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं की बिनविरोध निवडणुका होणे हे प्रगल्भ लोकशाहीचं एक प्रकारचं म्हणजे प्रगल्भ लोकशाहीचं रूप आहे. आता मला सांगा, निवडणुका ह्या सर्वसामान्य मतदारांसाठी असतात. प्रगल्भता तिथे असते का 4-5 जणांनी काहीतरी एक मी तर म्हणेन एक प्रकारचा कट करणे आणि त्या कटातून मग एकाला निवडून देणे आणि बाकीच्यांनी शांत बस. म्हणजे अशा पद्धतीचं जर नेते मंडळी म्हणत असतील किंवा भारतीय जनता पक्षाचेच लोक ज्याच्यामध्ये ज्यांनी बिनविरोध निवडणुकीला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलेला आहे आणि ते असं म्हणत आहेत तर त्यांना लोकशाहीच्या उत्सवाची किंवा याच्याशी काही देणं घेणं नाही. आता मतदान प्रक्रियेमध्ये काय काय भानगडी होतात म्हणजे ईव्हीएम हाच एक मोठा त्यामधला एक मोठा घोळ आहे असं सर्वांनाच वाटते. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं. आता कर्नाटकाने तेथील सार्वजनिक ज्या काही लोकल बॉडीच्या म्हणजे निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसं त्यांनी घोषित केलेला आहे. येत्या मे महिन्यात होणाऱ्या त्यांच्या निवडणुका ह्या मतपत्रिकेवर होतील असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यापुढे मग विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकासाठीही ते आपला तो निर्णय पुढे नेतील का हेही बघण्यासारखं आहे. परंतु एकीकडे कर्नाटकातील काँग्रेसचं सरकार हे तिथल्या निवडणुका ह्या बॅलेटवर घेण्याचा निर्णय घेते आणि आपल्या इकडचे भारतीय जनता पक्षाचे नेते मात्र म्हणतात की
बिनविरोध निवडणुका ह्या प्रगल्भ लोकशाहीचं द्योतक आहे किंवा देवेंद्र फडणवीस म्हणतात की हे जनतेचा हा जनतेचा जनाधार आहे, तर हे फारच म्हणजे घातक अशा प्रकारचे हे वक्तव्य आहे. लोकशाहीसाठी ते मारक आहेत आणि भारतीय जनता पक्ष हा का असं करतो ते कळायला मार्ग नाही. खरं तर ईव्हीएम हटवायला पाहिजे, बॅलेटवर निवडणूक घ्यायला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचा मोठा जनाधार आहे. त्यांचे म्हणजे बूथ वाईज त्यांचं म्हणजे बूथवरचे त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या संसाधनं आहेत. त्यांच्याकडे सरकार आहे, प्रशासन आहे, ईडी आहे, सीबीआय सगळं काही आहे. तरी सुद्धा ते मतदान पत्रिकेवर मतदान का घेत नाही हा एक मोठा गहन विषय आहे. बरं, मतदान पत्रिकेवर मतदान घेत नाही हा तर एक भाग वेगळा झाला, परंतु आता ते बिनविरोध निवडणुकींना का इतकं मोठं प्रोत्साहन देत आहेत हाही एक संशोधनाचा विषय. मग कर्नाटकातल्या निवडणूक आयुक्तांना जर वाटत असेल की बॅलेट पेपर योग्य आहे आणि ईव्हीएम मध्ये काहीतरी घोळ होऊ शकतो, त्याची शंका त्यांना जर वाटत असेल आणि जिथे शंकेला वाव आहे त्या माध्यम सोडून मग दुसऱ्या एका पारदर्शी माध्यमाचा जर तिथला वापर करत असतील तर मग महाराष्ट्राचे आयुक्त जे आहेत दिनेश वाघमारे, ज्यांनी म्हणजे निवडणुकीआधी म्हटलं होतं की जिथे जिथे बिनविरोध झाले आहे तिथं काही घोळ गोंधळ झाला असेल किंवा जिथं आम्हाला असं वाटलं की शंका असेल की तिथं काहीतरी अवैध प्रकार घडलेला आहे तर आम्ही तिथे चौकशी करू आणि ते नंतर निकाल राखून ठेवू किंवा नंतर घोषित करू किंवा तिथं पुन्हा निवडणूक घ्यायची का हे ठरवू असं जे ते म्हटले होते. तर ते हे का नाही म्हणजे विचार करत की कर्नाटकामध्ये ज्या पद्धतीनं पारदर्शकता दाखवण्यासाठी तिथलं प्रशासन जर असा निर्णय घेतं तर आपण का घेऊ नये. पण मित्रांनो, हे सगळं काही चाललेलं आहे नाही. भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी सर्व काही करत आहे आणि त्यासाठी त्यांनी मग असे अधिकारी म्हणजे आपल्या मर्जीतले अधिकारी बसवलेले आहेत आणि ते अधिकारी मग त्याच पक्षाला मदत होईल या पद्धतीचे निर्णय घेत आहेत. हे काही लपून राहिले नाही. मी तर म्हणेन की भारतीय जनता पक्ष हा स्वतः म्हणतो की आमच्याकडे सर्वात जास्त म्हणजे मतदार आहेत, म्हणजे लोकप्रिय पक्ष आहे, आमचे बूथ मजबूत आहेत, आमच्याकडं म्हणजे सर्वात जास्त मोठा पक्ष आहे ज्यांच्याकडे पक्ष नोंदणी जास्त झालेली आहे आणि सरकारमध्ये आहे, खाली आहे, वरती आहे, केंद्रात त्यांचं सरकार आहे, सगळ्या प्रकारच्या यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहेत. ईडी आहे, सीबीआय आहे, इन्कम टॅक्स आहे, स्थानिक पातळीवरचे अनेक ठिकाणचे पोलीस त्यांच्या ताब्यामध्ये आहेत. तर मग हे इतकं सगळं असताना हे लोक बॅलेट पेपरवर निवडणुका का घेत नाही, ज्यांना पुन्हा मत चोरी का करायची आहे आणि पुन्हा यांना बिनविरोध निवडणुका करून आपल्याच मर्जीतील लोकांना तिथं का बसवायचं. म्हणजे यावरून स्पष्ट होते की भारतीय जनता पक्षाला केन प्रकारे तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता आपल्या हातामध्ये पाहिजे आणि मग त्या सत्तेच्या माध्यमातून मिळणारा मर्यादा असो किंवा जे आपल्या मर्जीच्या लोकांना मग पुढे कंत्राट देणारा असो, त्या कंत्राटामधून जे काही टक्केवारी असेल तर ती मिळवणं असो, ह्या सगळ्या प्रकारासाठी म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवण्याचा हा काही जो खेळ चालू आहे तर तो भारतीय जनता पक्षाला आता चांगल्याच अंगवळणी पडलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष याच पद्धतीच्या माध्यमातून यापुढे राज्यामध्ये देशामध्ये सत्ता राबविणार आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता राबविणार आहे. हे स्पष्ट झालेलं आहे, हे काही आता लपून राहिलेलं. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो काही मनसुबा आहे किंवा जे काही त्यांची रणनीती आहे की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवत राहणे आणि स्थानिक पातळीवरच्या संस्थांपासून ते राज्यातील देशातील सत्ता आपल्याच ताब्यात पाहिजे. त्या सत्तेच्या माध्यमातून मग मर्यादा कसा मिळेल किंवा कंत्राट, ज्या विविध कामांची कंत्राट असतात ती आपल्या नजीकच्या लोकांना देणे आणि त्यातून मग टक्केवारी, म्हणजे एकूणच हा सगळं काही पैशांचा प्रकार आहे आणि तो पैसा त्यातून मिळवण्यासाठीच हे सगळं काही चालू आहे. सत्ता मिळवणं म्हणजे आता लोकांची सेवा करणं हा जो काही म्हणजे आधीचं जे नगरसेवकांचं ध्येय होतं किंवा नगरसेवक त्यासाठी निवडून यायचे तो, आणि जर का ईव्हीएमच्या माध्यमातून पुढे सर्व निवडणुका होणार असतील तर मात्र आपण खरंच आपल्या मताचा अधिकार हा वापरतो आणि आपल्या पसंतीचं सरकार, जो पक्ष आहे ज्याला आपण मतदान केलेलं आहे ते सरकार बनणारं आपल्या पसंतीचं असेल असं आपल्याला म्हणता येईल. नमस्कार, आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा पुढील नव्या व्हिडिओत भेटूया.